असे बटाट्याचे सुपर क्रिस्पी चिप्स घरी बनवूया, तेही अगदी सोप्या पद्धतीने. न वाळल्यावर काळे पडणारे, न तळल्यावर लाल होणारे चिप्स काही टिप्ससोबत बघूया. बटाट्याचे चिप्स करण्यासाठी इथे मी 3 किलो बटाटे घेतलेले आहेत. बटाटा घेताना नेहमी मोठा आणि पातळ सालीचा घ्यायचा, ज्यामुळे साल काढताना बटाटा वाया जात नाही आणि चिप्स करताना आपल्याला सोपं जातं. त्याचबरोबर जर बटाटा गुळसट असेल तर त्यात स्टार्च जास्त प्रमाणात असतो, त्यामुळे आपले वेफर्स काळे पडू शकतात. त्यासाठी थंडीनंतर जानेवारीपासून येणारा बटाटा आपल्याला घ्यायचा असतो. आता आपण घेतलेल्या सर्व बटाट्यांच्या आधी सालं काढून घेऊया. मी इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे. बटाट्याचं साल काढून झालं की आपल्याला लगेच तो बटाटा पाण्यात टाकायचा असतो. तो जर हवेच्या संपर्कात आला तर काळा पडतो. बऱ्याच वेळा आपल्या बटाट्यामध्ये स्टार्च जास्त असतं आणि ते पूर्णपणे न निघाल्यामुळे आपले चिप्स काळे पडतात किंवा तळल्यानंतर ते लाल होतात. अशा प्रकारे बटाट्याची पूर्ण साल काढून घ्यायची आणि पूर्ण पाण्यात बुडेल एवढ्या पाण्यात तो बटाटा टाकून द्यायचा. असंच सर्व बटाट्यांची सालं काढून घेतलेली आहे आणि ते पूर्ण पाण्यात भिजतील एवढ्या पाण्यात ठेवलेले आहेत. आता एकदा स्वच्छ पाण्यातून धुवून त्यांचे चिप्स करून घेऊया. चिप्स करण्यासाठी इथे मी अशी किसणी घेतलेली आहे ज्यातून जाड चिप्स पडतील. आपल्याला खूप जाडही नाही आणि खूप बारीकही नाही, असे मीडियम साईजचे चिप्स करून घ्यायचे. चिप्स करत असताना आपल्याला ते थोडे जाड ठेवायचे, कारण वाळल्यानंतर ते पातळ होतात आणि तेलात टाकल्यानंतर लगेच करपतात. खिसत असताना फक्त पुढच्या दिशेने खिसायचं, पुढे मागे नाही करायचं, त्यामुळे आपल्याला एक अख्खा चिप्स मिळतो, तुकडे नाही पडत. एक एक बटाट्याचे चिप्स करून झाले की ते लगेच पाण्यात टाकायचे, जेणेकरून ते काळे पडणार नाही. पूर्ण भिजतील एवढ्या पाण्यात टाकून घ्यायचे. अशा प्रकारे एक एक करून सर्व बटाट्यांचे चिप्स मी करून घेतलेले आहेत आणि ते पूर्ण पाण्यात टाकून घेतलेले आहे. आता ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आता हे चिप्स आपल्याला 3 ते 4 पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, ज्यामुळे त्यांचं पूर्ण स्टार्च रिलीज होईल आणि आपले वेफर्स काळे पडणार नाही. बटाट्याचा जो स्टार्च आहे तो सगळा भांड्याच्या तळाशी जमलेला असतो, त्यामुळे आपल्याला हे वेफर्स अगदी हलक्या हाताने वरच्यावर उचलून घ्यायचे आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये शिफ्ट करायचे आहे. अशा प्रकारे 3 ते 4 वेळा आपल्याला हे वेफर्स धुवून घ्यायचे आहेत. पूर्ण पाण्यात भिजतील एवढं पाणी टाकून आपल्याला रात्रभर ठेवायचे आहे, नाहीतर कमीत कमी 5 ते 6 तास तरी आपल्याला हे असेच झाकून ठेवायचे आहे. मी रात्री वेफर्स बनवून घेतलेले आहे. आता रात्रभर हे असेच झाकून ठेवून द्यायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता हे असे हलके आणि कडक झालेले असतात थोडेसे. आता हे शिजवून घ्यायचे. त्यासाठी 3 किलोला आपल्याला 3 टेबलस्पून मीठ लागेल आणि अर्धा चमचा तुरटी लागेल. शिजवण्यासाठी इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, पण तरीसुद्धा माझं पातेलं लहान असल्यामुळे मी हे 2 बॅचमध्ये शिजवणार आहे. सो पहिल्या वेळेस अर्धं मीठ आणि अर्धी तुरटी घालायची आणि दुसऱ्या वेळेस पाणी बदलवून परत अर्धं मीठ आणि अर्धी तुरटी घालायची. पाण्याला उकळी आली आहे, त्यात घेतलेल्या प्रमाणापैकी अर्धं मीठ आणि अर्धी तुरटी घालून घेतलेली आहे. आता थोडे थोडे करून हे चिप्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. चिप्स हे आपल्याला चांगले मोकळे शिजवून घ्यायचे, त्यामुळे मी अर्धेच घातलेले आहे. तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर तुम्ही एकदाच सगळे घालू शकता. आता हे चिप्स आपल्याला 75 ते 80% पूर्णपणे शिजवून घ्यायचे. आपल्याला सारखं ढवळत बसायची गरज नाही, फक्त मध्ये मध्ये ढवळून घ्यायचे, जेणेकरून त्याचा लगदा नाही होणार. 75 ते 80% शिजवून घ्यायचे म्हणजे ते मॅश व्हायला नको, पण जेव्हा आपण त्यांना फाडू तेव्हा ते पेपरसारखे फाटायला पाहिजे. खूप शिजले तरी पेपर्स काळे पडतात. आता इथे 10 ते 12 मिनटं झालेली आहे आणि तुम्ही फरक बघू शकता. जे आधीचे चिप्स होते ते आणि जे शिजत आहेत ते हे थोडे हलके आणि ट्रान्सपरंट झालेले आहेत. आता यातला एक चिप्स घेऊन मी तुम्हाला फाडून दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता हा बऱ्यापैकी ट्रान्सपरंट झालेला आहे. आता याला फाडल्यानंतर हा पेपरसारखा फाटतो आणि त्यात मध्ये थोडीशी कसर शिल्लक असते. हा तुटतो आहे पण मॅश होत नाहीये. इतके आपल्याला ते शिजवून घ्यायचे आहे. आता लगेच आपल्याला हे या गरम पाण्यातून काढून घ्यायचे आणि जितकं शक्य तितकं लवकर आपल्याला मोकळे करून घ्यायचे, नाहीतर हे एकमेकांच्या वाफेत सुद्धा जास्त शिजतात. अशाच प्रकारे पाणी बदलवून त्यात उरलेलं मीठ आणि तुरटी घालून जे बाकी चिप्स होते तेही मी शिजवून घेतलेले आहे. वाळत घालायला सुती कापड नाहीतर कागद सुद्धा घेऊ शकता तुम्ही. मी इथे ट्रान्सपरंट कागद घेतलेला आहे, त्यावर एक एक करून हे आपल्याला वाळत घालायचे आहे. शक्यतो एकावर एक नाही टाकायचे, नाहीतर ते एकमेकांना चिकटतात, म्हणून एक एक करून घालायचे. खूप गरम असतानाच वाळत घातली पाहिजे असं नाहीये. थोडे हलके मोकळे करून घ्या आणि मग एक एक घाला. पूर्ण दिवसाचं ऊन असेल तर एका दिवसात वाळतील, घरात वाळवाल तर 2-3 दिवस लागतील. एक दिवस उन्हात ठेवल्यानंतर चिप्स खूप छान वाळलेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत. मी घरात जरी वाळवले तरी त्यांना उन्हात 10-15 मिनिटं तरी ठेवा. वाळल्यानंतर वेफर्स काळेही नाही पडले आणि तळल्यानंतर लालही नाही झाले, छान क्रिस्पी झालेले आहेत. बटाट्याचे चिप्स आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.